कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए बाई, लवकर काय ते सांग। जेवढा येळ तू घेशील तेवढा जास्त त्रास होईल तुला। ताई ही अशी ऐकणार नाही। आता ही माझ्या डोसक्यात चालली आहे। तुझ्या तर दुर्गे, पोलीस आहेत ना व, बघतील काय ते। कायद्याने होऊ दे सगळं। तिला तुरुंगात जायचं असल तर ती खरं बोलणार नाही, आणि नसल जायचं तर सांगल काय ते खरं खरं। ए बाई बोल की, कुणाच्या सांगण्यावरून केलंस हे? मॅडम मी कुणाच्याच सांगण्यावरून काही नाही केलंय। मग काय तुझी नाटक कंपनी आहे वय? हा सांग, किती नाटकं केलीस तू? नाही मॅडम, मी खरंच काही नाही केलंय। तुझी नोकरी जाऊ नये असं जर तुला वाटत असेल तर ह्याच्या मागं कोण आहे हे सांग आम्हाला। त्याचा हेतू काय आहे? तर का केलं हे समजा आम्हाला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे। शेवटचं विचारतोय तुला, हे समजा तुला कुणी करायला सांगितलं? आई साहेब, मी सांगितलं त्यांना हे करा, 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 मी सांगितलं काय म्हणलात अधिपती? हा हो, या मोहिते मॅडमना जोगतिनीचं सोंग घ्यायला मी सांगितलं। खरंच तुम्ही सांगितलं? होय। हे बघा, दुसरं कोणीतरी केलं असल आणि तुम्ही स्वतःच्या अंगावर घेत असाल तर तसं काही करू नका। नाही नाही, असं कशाला करेल? तुमची शिकवण आहे, चूक केली तर ती मान्य करायची, तेच करतो। अधिपती तुम्ही शांत बसा जरा, आम्ही बोलतोय ना। पण अधिपती तुम्ही असं का केलं? कारण काय? तुमच्यासाठी केलं। आमच्यासाठी? अहो, तुम्ही आता एवढी वर्ष उपचार करायला त्या चारवा सूर्यवंशीवर, काय गुण येणं झालाय त्यासनी, आणि त्याचा त्रास जास्ती तुम्हाला होतोय आई साहेब। तुमच्या डोसक्याला त्रास होऊ नये म्हणताना मी हे केलं। म्हणताना मला वाटलं दुसऱ्या एका डॉक्टरचं मत घेऊया। आता काय एवढी वर्ष बेडवर पडूनच आहे म्हणलं, तर गोळ्या औषधं सारख्या रेग्युलर चालू आहेत तरी बी काही फरक पडेना वाटतं त्यासनी, म्हणताना म्हणलं। आणि मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाच की, मी नाही का तुमच्याकडनं ज्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरचा नंबर घेतला होता, तुम्ही दिला बी होता। तर लईच हे विषय वाढायला लागलाय म्हणताना मी पर्सनली लक्ष घालायला लागलो, म्हणलं बंदोबस्त करून टाकावं एकदाच। काय माझं बोलणं झालं त्याच्या संग, पण म्हणलं आता दुसऱ्या डॉक्टरला दाखवायचं तर तुम्ही ऐकणार नाही असं वाटलं मला, म्हणताना मी तुम्हाला सांगितलं। होईल काहीतरी, मी आहे तुमच्या संग, टेन्शन घेऊ नका। या मोहिते मॅडमना जोगतिनीचं सोंग घ्यायला मी सांगितलं होतं। खरंच मला काय द्यायची ती शिक्षा तुम्ही मला द्या, मी माफी मागतो। इथून पुढे असं होणार नाही, चूक झाली आई साहेब। काय हो, काय झालं? एवढा कुठे विचार करता, नका लोड घेऊ, सोडा। अधिपती थँक्यू। हा असं हे
असू दे, मला आता आठवत नाही. हो काय रडायला काय झालं? मास्तर रडू नका एवढं का रडताय तुम्ही? अहो ते मला पडदेशी आठवलं नाही हो. थँक्यू म्हणल्यावर ते काय म्हणतात त्याच्या पुढे ते तुम्ही चांगलंच शिकवलं होतं पक्क, पण माझ्या डोसक्यात ती नीट राहिलं नाही. तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका. ते वेलकम म्हणायचं का ऑफकोर्स म्हणायचं त्याच्यात माझं हो रडू नका. काय झालं काय? एवढं का रडायला तुम्ही? लयच रडायला. काय झालं काय? माहिती आहे आमची याकरणाची चूक झाली. एवढं रडू नका त्यासाठी. एवढं कशाला त्रास करून घेताय? आज तुम्ही हा काय मी काय ओ एवढं रडू नका. ओ लय रडू नका मास्तर. मी काय झालं? आज तुम्ही माझ्यासाठी खूप केलं, सगळं तुमच्या अंगावर घेतलं. ठीक आहे रडू नका. असं कसं? शेवटी वचनं दिलेत आम्ही तुम्हाला लग्नात. तुम्ही बी आम्हाला शपथा दिल्या. सगळं पाळायला लागतं. वा असं कसं? रडू नका तुम्ही. एवढं काय रडताय? सॉरी मी इमोशनल झाले. जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. बरोबर ठीक आहे. आम्हाला नाही कळणार तर नाही कळणार. आणि रडवणाऱ्या गोष्टी असं मी न कळलेल्याच बरे. खरंच अधिपती तुम्ही केवढं केलं. तुम्ही मला वाचवलं, मोहिते मॅडमना वाचवलं. एवढं कोण करतं परक्यासाठी? हा परक्यासाठी काय वाटतंय का? आता जन्माची गाठ आहे. परक कसं काय? पण मोहिते मॅडम म्हणजे तुमच्यासाठी त्यांनी हे सगळं केलं ना व. मग त्यांना अडकून कसं चालेल? त्याचा तुम्हाला त्रास होईल म्हणून तुमच्यासाठी त्यासनी सोडवलं मी. आणि तुम्ही त्या चारू सूर्यवंशीसाठी कशाला एवढं काहीतरी करताय हो? त्याच्यामुळे सगळं व्हायला लागलं. कारण ते परके नाहीयेत आणि आपण आपल्या माणसांसाठी काही करू शकतो. मी नाही का दरवेळी तुमच्याशी भांडते, तुमच्या मनाविरुद्ध वागते, तरी पण तुम्ही मला दरवेळी मदतच करता. ठीक आहे रडू नका. ऐका माझं. ऐका माझं. ऐका रडू नका. ऐका आधी तुम्ही ऐका. काय? जन्माची नाही जन्माची असतं ते. आता सगळं नॉर्मल झालं. मास्तरीन बाई इज बॅक. मग हे जर हसून सांगा की एक शिक्षण सोडलं ना अधिपती, तर नावं ठेवण्यासारखं दुसरं काही नाहीये तुमच्या. अहो लई गोष्टी आहेत तुम्हाला माहित नाही. कळेल हळूहळू कळेल. जसं की माफ गोष्टी येतात. आम्ही मनाने एवढं कमजोर आहे तुम्हाला काय सांगायचं. म्हणजे मनाची वडाता नव्हती हो मास्तरीन बाई. एक मन म्हणतंय की आई साहेबांसंग बोलावं आणि तुमचा शाळेचा मार्ग मोकळा करावा. दुसरं मन म्हणतंय आई साहेबांनी दुखवायचं कसं, त्यामुळे बोलायला धजावत नाही. आणि आम्हाला लहानपणापासून काही शिकवण नाही माहिती आहे का? एकदा एखाद्या माणसाला आपलं मानलं का नाही की मग आम्ही त्याला कवाच परक करू शकत नाही. तो किती बी वाईट वागला आणि काही बी झालं तरी. हेच प्रेम असते ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.